नमस्कार. आज आपला विषय आहे राज ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात रंगलेला सामना. राज ठाकरेंनी काल परवा झालेल्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किल्ला रायगडावरती नमो टुरिझम केंद्र उभारणार आहेत अशी माहिती दिली. राज ठाकरे भाषणात असे म्हणाले, तुम्ही नमो टुरिझम केंद्र उभं करूनच दाखवा, उभं केलं की फोडणार, असं बोलून त्यांनी भाजप व एकनाथ शिंदेंना एक प्रकारे इशाराच दिला आहे. नमो टुरिझम केंद्राबाबत बोलता बोलता राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली. राज ठाकरे म्हणाले, मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची. बरं, हे वरती पंतप्रधानांना देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली. आता प्रश्न असा येतो की एका माजी मुख्यमंत्र्याबद्दल हे विधान किंवा ही भाषा योग्य आहे का? मुळात राज ठाकरे आज ज्यांच्या सोबत आहेत त्यांनी किती लाचारी पत्करली मुख्यमंत्रीपदासाठी? बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांच्यासोबत तुम्ही आत्ता आहात. ही लाचारी नाही का? आपण म्हणण्या चला एकनाथ शिंदेंचं चुकलं, त्यांनी पक्ष फोडायला नको हवा होता, पण ते काँग्रेससोबत नाही गेले आहेत उद्धवजींसारखे. कदाचित राज ठाकरे हे विसरले असतील की एका मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे विश्वास न ठेवणारे व्यक्ती आहेत. मग आज तुम्ही सत्तेसाठी त्यांच्यासोबत जात आहात, ही मुळात लाचारी नाही का? याच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लाऊडस्पीकर या मुद्द्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हे राज ठाकरे विसरलेत का? आणि जर तुमच्या लक्षात असेल तर राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर जो अन्याय झालाय त्याची परतफेड ही आपण करू असे सांगितले होते. त्यांचं काय झालं पुढे? मुंबई महापालिकेसाठी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना दिलेला शब्द देखील पाळला नाही. ही लाचारी नाही का? हेच राज ठाकरे 2017 मध्ये महापालिकेच्या इलेक्शन्समध्ये उद्धव ठाकरेंचे वाभाडे काढत होते. 2020 असा सामना देखील रंगला होता. मग आता तेच उद्धवजी तुमच्यासोबत आलेत ना, मग का नाही तुम्ही त्यांना नाकारू शकलात? ही लाचारी नाही का मग? राज ठाकरेजी, जेव्हा आपण एखाद्याजवळ बोट दाखवतो तेव्हा आपल्याजवळ 5 बोटं येऊ शकतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. लाचारीबद्दल ठाकरेंनी बोलू नये. 2014 मध्ये मोदींना पाठिंबा, नंतर 2019 मध्ये विरोध व पुन्हा 2024 मध्ये लोकसभेला पाठिंबा, तो पण बिनशर्त. ज्या माणसाला तुम्ही 2019 मध्ये विरोध करता व त्याच माणसाला नंतर तुम्ही पाठिंबा देता, ही लाचारी नाही? उद्धव ठाकरेंनी 2017 ते 2018 या कालावधीमध्ये राज ठाकरेंचे 6 नगरसेवक फोडले होते. तेव्हा तर राज ठाकरेंनी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेत उद्धव ठाकरेंवरती जोरदार जहरी टीका केली होती. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज ठाकरे असे म्हणाले होते की यापुढे शिवसेनेसोबत किंवा उद्धव ठाकरेंसोबत कुठलीही युती नाही व यापुढे जर टाळीसाठी कोणी हात पुढे केला तर आता गालावर टाळी. हे वाक्य आता कुठे गेलं राज ठाकरेंचं? गालावर टाळी सोडा, तुम्ही तर सर्व मागचंच विसरून लाचारी पत्करली, त्यांचं काय मग? हेच राज ठाकरे एका मुलाखतीमध्ये असे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी माझे नगरसेवक फोडले, आज त्यांचा पक्ष फुटला, जे पेरलं तेच उगवणार. मग आता प्रश्न असा येतो की फोडाफोडी करणारे उद्धव ठाकरेंसोबत आता तुम्ही निवडणूक लढवणार आहात. याला लाचारी नाही म्हणायचं तर नेमकं काय म्हणायचं? जर राज ठाकरे एकनाथ शिंदेंना लाचार म्हणत असतील तर तुम्ही पण त्यातलेच. तुमचे बंधू आणि तुम्ही, कोण मोठं कोण लहान, इथे सगळं दाल बरादर खानदान, एवढं मात्र नक्की. राज ठाकरेंनी किती वेळा युटर्न घेतले हे त्यांनाही माहीत आहे, म्हणून त्यांना एकनाथ शिंदेंवरती टीका आणि ते पण लाचारी चाटुगिरी हे शब्द बोलणं योग्य वाटत नाही. ठाकरेंनी किती लाचारी केली सत्तेसाठी हे त्यांनी पाहावं, मग दुसऱ्यावरती बोलावं, एवढं मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.